मी जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा मला खूप भीती वाटली होती. म्हणजे पहिलाच अनुभव होता की कसं बोलत असतील हे लोक, काय करत असतील, अशी मनात खूप धाकधूक होती. नमस्ते, मी योगिता राहुल पगारे. मी इग्नू युनिव्हर्सिटीमधून MSW करत असून मी आत्तापर्यंत शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या अनेक संस्थांना व्हिजिट केलेली आहे. परंतु मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती यासाठी काम करणाऱ्या परिवर्तन संस्थेत मला काम करण्याची, इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. त्यातून मला खूप वेगळा अनुभव आला. यामध्ये परिवर्तन संस्था डे केअर सेंटर चालवते आणि तिथे मानसिक आरोग्यावर जे लोक मानसिक आजाराने त्रस्त आहेत त्यांच्यासाठी काम करत असून त्यांचं पुनर्वसन करण्याचे ते काम करतात. त्यासाठी ते वेगवेगळे उपक्रम सुद्धा राबवतात. त्यामध्ये डे केअर सेंटर आणि मानसरंग हा कार्यक्रम प्रामुख्याने मला खूप आवडला. त्यामध्ये त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची त्यांना संधी मिळते. तसेच वस्ती पातळीवर देखील 0 ते 18 वयोगटाच्या मुलांसाठीही बाल मानसरंग चालतं. जेव्हा मी आले आणि मी मनोरुग्णांना पाहिलं, पण मला खरंच त्यांच्याकडे बघून वाटलंच नाही की ते मनोरुग्ण आहेत. आणि सगळा स्टाफ जो आहे परिवर्तन संस्थेचा तो त्यांच्याशी इतका छान वागतो, बोलतो, त्यांना समजून घेतो. म्हणजे मला असं वाटलं की कुटुंबातील व्यक्तीही त्यांना नक्कीच असं देऊ शकत असतील का, ही सगळी भावना त्यांच्या समजून घेऊ शकत असतील का नाही. पण परिवर्तन संस्थेतील सर्व टीम, सर्व स्टाफ त्यांना खूप छान पद्धतीने समजून घेतो. कोणत्याही गोष्टीत कधी रागराग नाही, चिडचिड नाही. सगळ्यांना बोलण्याची संधी मिळते, सगळ्यांना आपले मतं व्यक्त करता येतात.